मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा भोगी हा सण म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. या सणाचे महत्त्व, परंपरा आणि त्या निमित्ताने बनवल्या जाणाऱ्या विशेष खाद्यपदार्थाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदा 13 जानेवारी रोजी अर्थात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी म्हणजे उपभोगाचा सण, नको रे ओढू नको रे ताणू, आनंदाने भोगी मांडू असे म्हणत हा सण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. थंडीच्या दिवसात निसर्गातून मिळणाऱ्या ताज्या पिकांचा आनंद घेणे आणि शरीराचे पोषण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. भोगी हा इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण आहे. 2026 मध्ये हा सण 13 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. या सणाला घरासह आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून अंगणात किंवा दारासमोर रांगोळी काढावी, अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावेत, केस आवर्जून धुवावेत. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची प्रथा आहे. असे केल्याने येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही असे म्हणतात. या सणाला मुलींना माहेरी बोलवण्यात येते. भोगी सण दरवर्षी 13 किंवा 14 जानेवारी रोजी येतो. हा सण सूर्य दक्षिणेकडून उत्तर गोलार्धात जाण्यास सुरुवात करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. यंदा भोगीचा सण मंगळवार 13 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. भोगी हिवाळ्यात येते. या ऋतूत विविध प्रकारच्या भाज्या येतात. तसेच शेताला नवीन बहार येतो. घरात भोगीला भोगीची भाजी बनवली जाते. यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लावर अशा विविध प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात. भोगीच्या भाजीसोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी खाण्याची प्रथा आहे. बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. या पदार्थामधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा सण महत्त्वाचा असतो. महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये साजरा करण्यामागील परंपरा जाणून घ्या. भोगी हा सण मकर संक्रांतीचे एक दिवस आधी सर्वत्र साजरा केला जातो. हिंदू धर्मात ऋतूबदलाला विशेष महत्त्व असून त्यानुसार सण उत्सव साजरे केले जातात. भोगी कधी आहे? मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा महत्त्वाचा सण म्हणजे भोगी. यावेळी सूर्य उत्तरायणाकडे प्रवास सुरू करण्यापूर्वीचा हा दिवस असल्याने भोगीला ऋतू परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते. हिंदू धर्मात ऋतूबदलाला विशेष महत्त्व असून त्यानुसार सण उत्सव साजरे केले जातात. भोगी हा सण त्याच परंपरेचा एक भाग आहे. भोगीला राज्यांमध्ये विविध नावांनी ओळखले जाते. भोगी कधी आहे? त्यामागील धार्मिक महत्त्व आणि परंपरा जाणून घेऊ. भोगीचा सण कधी साजरा केला जातो? भोगी सण दरवर्षी 13 किंवा 14 जानेवारीला येतो. हा सण सूर्य दक्षिणेकडे उत्तर गोलार्धात जाण्यास सुरुवात करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. यंदा भोगीचा सण मंगळवार 13 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. भोगी सणाचे धार्मिक महत्त्व. भोगी सणाचा धार्मिक संदर्भ इंद्रदेवाशी जोडलेला आहे. पावसाचे देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंद्रदेवांची या दिवशी विशेष पूजा केली जाते. शेती, पाऊस आणि पीक यासाठी इंद्रदेवांचे योगदान महत्त्वाचे असल्याने शेतकरी वर्गासाठी भोगी हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. चांगल्या पावसासाठी आणि समृद्ध पिकासाठी देवाचे आभार मानण्याची ही परंपरा आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता केली जाते. जुने कपडे, मोडकी भांडी, निरुपयोगी वस्तू भोगीच्या शेकोटीत अर्पण केल्या जातात. यामागील अर्थ असा की जुने विचार, नकारात्मक ऊर्जा, आळस आणि दुःख यांचा त्याग करून नव्या जीवनाची सुरुवात करावी. त्यामुळे भोगी हा मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाचाही सण मानला जातो.
महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये साजरा करण्यामागील परंपरा जाणून घ्या. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी सर्वत्र साजरा केला जातो. हिंदू धर्मात ऋतूबदलाला विशेष महत्त्व असून त्यानुसार सण-उत्सव साजरे केले जातात. भोगी हा सण त्याच परंपरेचा एक भाग आहे. त्यामुळे भोगी हा आध्यात्मिक आणि मानसिक शुद्धीकरणाचाही सण मानला जातो. या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात विशेष खाद्यपदार्थाची संस्कृतीही पाहायला मिळते. भोगीची भाजी हा या सणाचा खास पदार्थ आहे. ही भाजी अनेक भाज्या एकत्र करून तयार केली जाते. ही भाजी एकोप्याचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने शरीराला पोषक असल्याने ही भाजी महत्त्वाची आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही ही भाजी महत्त्वाची आहे. तिळगुळ, बाजरीची भाकरी, मुगाचे पदार्थ यांचाही समावेश असतो. दक्षिण भारतात भोगी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे व आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकावे. त्यानंतर आपल्या घराची स्वच्छता करून घ्यावी. जुन्या वस्तूंची शेकोटी करावी. त्यानंतर आपल्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण लावावे. किमान 5 आंब्याच्या पानाचे तरी तोरण लावून घ्यावे. त्यानंतर दारासमोर सुंदर रांगोळी काढावी. देवपूजा करावी. तुळशीची पूजा करावी. उंबरठा लेपन करावे. नवीन कपडे घालून सूर्याची पूजा करावी. सूर्याला अर्घ्य द्यावे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कथारंग या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा क्लिक करा. धन्यवाद.